एसएससी सिलेक्शन पोस्ट फेज 14 मंत्रालय भरती 2026 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। एसएससी सिलेक्शन पोस्ट फेज 14 मंत्रालयामध्ये ही भरती निघाली आहे आणि या भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला मुलींना फॉर्म भरता येणार आहे। एसएससी सिलेक्शन पोस्ट फेज 14 मंत्रालय या भरतीमध्ये ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे ऑलरेडी चालू आहे। 4 मे 2026 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। आपलं जर यामध्ये सिलेक्शन झालं तर महाराष्ट्रामध्येच आपल्याला ड्युटी करावं लागणार आहे। जे काही मंत्रालय आहे, जे काही सरकारी कार्यालय, जे काही या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो जे काही मंत्रालय आहे, मुंबई सारख्या ठिकाणी, पुणे सारख्या ठिकाणी, नागपूर सारख्या ठिकाणी, या ठिकाणी आपल्याला ड्युटी करावं लागणार आहे आणि पगार सुद्धा 25,000 ते 60,000 रुपये महिना आपल्याला भेटणार आहे। तर या भरतीचे जे ऑनलाईन पद्धतीने हे फॉर्म भरणे चालू आहे। 4 मे हे 2026 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। तर या भरतीमध्ये वयोमर्यादा काय, निवड प्रक्रिया काय, फी वगैरे काय, या भरतीची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। यामध्ये पेपर होणार आहे की नाही होणार आहे, या भरतीमध्ये आपलं सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे, संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून एसएससी सिलेक्शन पोस्ट फेज 14 मंत्रालय भरतीबद्दल सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून एसएससी सिलेक्शन पोस्ट फेज 14 मंत्रालय भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर आता एसएससी सिलेक्शन पोस्ट फेज 14 मंत्रालयाची ही भरती या ठिकाणी चालू आहे, एक लक्षात ठेवा। आणि ज्या जागा आहे 3003 जागा यामध्ये टोटल आहे। तर यामध्ये शैक्षणिक पात्रता तुम्ही 10वी पास असाल तर फॉर्म भरतायत, तुम्ही 12वी पास असाल तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे आणि तुमचं ग्रॅज्युएशन जरी असेल तर ग्रॅज्युएशनच्या लेवलवर सुद्धा यामध्ये फॉर्म भरता येणार आहे, ठीक आहे। तर वयोमर्यादा यामध्ये 18 ते 30 वर्षापर्यंत वयोमर्यादा ठेवण्यात आला आहे। एससी कॅटेगरीचे असाल 18 ते 35 पर्यंत फॉर्म भरू शकता। ओबीसी कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 18 ते 33 पर्यंत फॉर्म भरू शकता। ओपन कॅटेगरीचे असाल तर 18 ते 30 पर्यंत फॉर्म भरू शकता, ठीक आहे। आणि फीचा जर आपण विचार केला तर जनरल ओबीसी कॅटेगरीचे असाल तर 100 रुपये यामध्ये फी ठेवण्यात आला आहे आणि एससी कॅटेगरीचे असाल तर 1 रुपया सुद्धा फी नाही आहे। त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी पीडब्ल्यूडी कॅटेगरीचे असाल म्हणजे अपंग जर तुम्ही असाल तर 1 रुपया सुद्धा फी नाही, आवर्जून फॉर्म भरा। एक सर्व्हिसमॅनला पण 1 रुपया सुद्धा फॉर्म नाही, आवर्जून फॉर्म भरा। आणि महिला उमेदवार कोणत्या कॅटेगरीचे असाल, एससी एसटी ओबीसी डब्ल्यूएसएनटी विजो ओपन एसबीसी एसबीसी कोणती कॅटेगरी असा 1 रुपया सुद्धा फी यामध्ये ठेवण्यात आलेला नाही आहे। तर आवर्जून यामध्ये फॉर्म भरा, ठीक आहे। नोकरीचं जे ठिकाण आहे हे संपूर्ण भारत आहे। आणि त्याचबरोबर यामध्ये जर आपण पाहिलं आपलं जर यामध्ये सिलेक्शन झालं तर जॉब प्रोफाईल काय आहे ते तुम्हाला सांगून देतो। आपलं जर यामध्ये सिलेक्शन झालं एसएससी सिलेक्शन पोस्ट फेज 14 मंत्रालयामध्ये, तर यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो जे काही केंद्र सरकारचे जे काही विभाग आहे, जसं मंत्रालय झालं, कार्यालय झालं, जसं रक्षा मंत्रालय झालं, स्वास्थ्य मंत्रालय झालं, वैज्ञानिक संस्थान झालं, जसं मुंबई सारख्या ठिकाणी, नागपूर सारख्या ठिकाणी हे स्थित आहे, तर या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला ड्युटी करावं लागणार आहे। मुंबई, नागपूर यासारख्या ठिकाणी आपल्याला ड्युटी करावी लागणार आहे। आपलं जर सिलेक्शन झालं तर मंत्रालयाच्या अंदर ड्युटी करावं लागणार आहे। तर यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो भरपूर काही यामध्ये यामध्ये फाईल इकडे तिकडे न्यायाचे सुद्धा यामध्ये काही काम आपल्याला करावं लागणार आहे। त्याचबरोबर लिपिकचं पण काही पद आहे यामध्ये, ते सुद्धा आपल्याला काम करावं लागणार आहे। मंत्रालयाच्या अंडरमध्ये आपल्याला या ठिकाणी काम करावं लागणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर अशा प्रकारे आपल्याला यामध्ये ड्युटी करावं लागणार आहे मंत्रालयाच्या अंदर आणि पगार 25,000 ते 30,000च्या 60,000च्या आसपास आपल्याला पगार भेटणार आहे एसएससी सिलेक्शन पोस्ट फेज 14 मंत्रालय या भरतीमध्ये। यामध्ये जे आपलं जे सिलेक्शन होणार आहे तर हे पेपरच्या बेसवर होणार आहे, कारण की या भरतीमध्ये उंचीची काही अट नाही आहे। उंची कमी असेल तरी यामध्ये चालते, एक लक्षात ठेवा। उंचीची काही यामध्ये अट ठेवण्यात आलेली नाही आहे, कारण की उंची यामध्ये मागितलेली नाही आहे। तर आपलं जे सिलेक्शन होणार आहे तर आपलं या ठिकाणी पेपरच्या बेसवर आपलं सिलेक्शन होणार आहे। तर यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो आपलं काय असणार आहे 100 मार्कासाठी पेपर असणार आहे। ज्या पेपर जो असणार हा जे विद्यार्थी मित्रांनो जून महिन्यामध्ये पेपर आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर यामध्ये सामान्य ज्ञानचे 25 प्रश्न, बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न, इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न, त्याचबरोबर या ठिकाणी गणिताचे 25 प्रश्न, अशा प्रकारे 100 मार्काचा आपला या ठिकाणी पेपर होणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो नेगेटिव्ह मार्किंग आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे।
तर अशा प्रकारे यामध्ये लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम आहे. अशा प्रकारे आपला पेपर असणार आहे. 1.5 घंट्यात आपल्याला पेपरसाठी टाईम या ठिकाणी भेटणार आहे. जून महिन्यामध्ये आपला पेपर असणार आहे. आणि त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर आपल्याला जे विद्यार्थी मिळवणं सेंटर जे असणार आहे, तर सेंटर आपल्या महाराष्ट्रामध्येच या ठिकाणी पेपर होणार आहे. SSC सिलेक्शन पोस्ट फेज 14 मंत्रालयाचा. ठीक आहे. तर यामध्ये जे पद असणार आहे तर ते पद मी तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो. स्टेनोग्राफरचं पद आहे, लॅबोरेटरी अटेंडंटचं पद आहे, ज्युनियर इंजिनियरचं पद आहे, सायंटिफिक असिस्टंटचं पद आहे, ड्रिलिंग असिस्टंटचं पद आहे, स्टोअर क्लर्कचं पद आहे, अकाउंटंटचं पद आहे, स्टोअर अटेंडंटचं आहे, रिसर्च असिस्टंटचं आहे, सिनियर सायंटिफिक असिस्टंटचं आहे. तर हे काही पदही यामध्ये आहे, एक लक्षात ठेवा. जून महिन्यामध्ये आपल्या या ठिकाणी पेपर होणार आहे SSC सिलेक्शन पोस्ट फेज 14 मंत्रालय या भरतीचा. ठीक आहे. आणि त्याचबरोबर पेपरचे जे सेंटर आहे महाराष्ट्रामध्येच आपल्याला सेंटर या ठिकाणी भेटणार आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. तर सेंटर कोणकोणते असणार आहे? अमरावती सेंटर आहे. त्याचबरोबर या ठिकाणी जे विद्यार्थी मिळवणं छत्रपती संभाजी महाराज नगर, त्याचबरोबर कोल्हापूर सेंटर असणार आहे, मुंबई सेंटर आहे, नागपूर सेंटर आहे, नाशिक सेंटर आहे, पुणे आहे, पणजी आहे, जळगाव आहे, नांदेड आहे. या सेंटरमध्ये आपल्या या ठिकाणी पेपर होणार आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि त्याचबरोबर जे यामध्ये तर आपल्याला जे विद्यार्थी म्हणून आतापासून तयारीमध्ये लागायचं आहे, SSC सिलेक्शन पोस्ट फेज 14 मंत्रालयाची ही भरती चालू आहे. आणि दरवर्षी यामध्ये एक जो फेस आहे हा दरवर्षी वाढत राहते. मागच्या वर्षी जी भरती आली होती SSC सिलेक्शन पोस्ट फेज 13 मंत्रालय होती, आता यावर्षी 14 आली, पुढच्या वर्षी 15 येणार आहे. तर अशी दरवर्षी वाढत राहते. हे चांगली भरती आहे. तर आपल्याला जे विद्यार्थी म्हणून अभ्यास काय करायचा आहे, जे काही प्रिव्हियस क्वेश्चन पेपर झाले SSC सिलेक्शन पोस्ट फेज 14 मंत्रालयाचे, जे याच्या अगोदर झालेले जे काही प्रश्नपत्रिका संच आहेत ते तुम्ही वाचून काढा, कारण की तेच प्रश्न पेपरला रिपीट येणार आहे. तर या भरतीची जाहिरात दाखवून देतो, व्हिडिओ कंटिन्यू बघत. SSC सिलेक्शन पोस्ट फेज 14 मंत्रालय या भरतीची ही संपूर्ण जाहिरात आहे. 13 एप्रिलपासून फॉर्म भरणे चालू झाले आहेत. 4 मे 2026 हे फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे. तर बघू शकता अशा प्रकारे ही SSC सिलेक्शन पोस्ट फेज 14 मंत्रालय या भरतीची जाहिरात आहे. बघू शकता तुम्ही या ठिकाणी. तर हे काही यामध्ये आहे. त्यानंतर बघू शकता वयोमर्यादा पदानुसार या ठिकाणी दिलेला आहे. 18 ते 30 पर्यंत पण वयोमर्यादा आहे. SC/ST 5 वर्षाची सूट आहे. OBC कॅटेगरीला 3 वर्षाची सूट आहे. ठीक आहे. त्यानंतर जर आपण या ठिकाणी खाली पाहिलं, थोडंफार आपण या ठिकाणी खाली येणार, आपलं जे सिलेक्शन होणार आहे तर हे या ठिकाणी पेपरच्या बेसवर आपलं यामध्ये सिलेक्शन होणार आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. तर सेंटर वगैरे सुद्धा या ठिकाणी बघू शकता. या सेंटरवर आपला पेपर होणार आहे. तर आपला पेपर असणार आहे बघू शकता. जनरल नॉलेजचे 25 प्रश्न, गणिताचे 25 प्रश्न, बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न, आणि त्याचबरोबर या ठिकाणी बघू शकता तुम्ही इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न, म्हणजे एका प्रश्नाला 2 गुण आहेत. 200 मार्काचा पेपर असणार आहे. 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहेत. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी टायमिंग बघू शकता या ठिकाणी किती आहे. तर निगेटिव्ह मार्किंग बाय 0.50 एवढी निगेटिव्ह मार्किंग ठेवण्यात आलेली आहे. ठीक आहे. आता सेंटरचं जर पाहिलं, आपल्या महाराष्ट्रासाठी जे सेंटर भेटणार आहे, अमरावती सेंटर, कोल्हापूर सेंटर, छत्रपती संभाजी महाराज नगर सेंटर, मुंबई सेंटर, नागपूर सेंटर, नाशिक सेंटर, पुणे सेंटर, पणजी सेंटर, जळगाव सेंटर, नांदेड सेंटर, हे काही सेंटर या सेंटरवर आपला या ठिकाणी पेपर होणार आहे. तर हा काही अभ्यासक्रम आहे. जनरल बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न, जनरल नॉलेजचे 25 प्रश्न, गणिताचे 25 प्रश्न, इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न, तर टोटल 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. एका प्रश्नाला 2 गुण आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी निवड प्रक्रिया आहे. तर आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे अशाच नवनवीन भरतीच्या अपडेटसाठी. ठीक आहे.